जेवणाची चव वाढवणारी आज आपण बनवू दही मिरची। नमस्कार मंडळी, मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपण घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या। मी इथं तिखटवाल्या घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये कमी तिखट सुद्धा मिळतात, तुम्ही त्या सुद्धा घेऊ शकता। मिरच्या स्वच्छ धुवून त्याचे देठ बाजूला काढू। आता आपण त्या चाकूने चिरून घेऊ। हे बघा, आता मी ह्या सगळ्या मिरच्या आता आपण घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मिक्सरला फिरवून घेऊ। जाडसर, जास्त बारीक करायचं नाही। हे बघा, चला आता आपण फोडणी देऊ। कढईमध्ये तेल, मोहरी छान तडतडली की घेऊ जिरे। जिरे तेलामध्ये चांगले फुलले की घेऊ जाडसर कुटलेली हिरवी मिरची। छान मिक्स करू। आता मिरचीचा ठसका लगेच येतो, लगेच आपण याच्यामध्ये मिक्स करूया चवीनुसार मीठ, म्हणजे घरामध्ये ठसका येणार नाही। मस्तच। आता घेऊया अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा धना पावडर। छान मिक्स करूया। अर्धा मिनिट ही मिरची आपण बारीक गॅसवर परतून घेऊ। मस्त परतलेली आहे। आता आपण कलरसाठी घेऊ काश्मीरी लाल मिरची पावडर, नाही घेतली तरी देखील चालेल। छान मिक्स करू। आता गॅस बंद करू आणि आपली मिरची थोडीशी थंड करू। मिरची थंड झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये घेऊ अर्धी वाटी दही। दही घेताना चांगलं फेटून घेतलेलं आहे। छान मिक्स करूया। हे बघा, मस्तच। असं केलं तर आपलं दही फाटणार नाही। चालू गॅसवर आपण जर दही मिक्स केलं तर दही फाटण्याची शक्यता असते। आता आपण गॅसवर मांडू आणि बारीक गॅसवरच अजून अर्धा मिनिट ही मिरची शिजून घेऊ। अतिशय सोप्या पद्धतीत जेवणाची चव वाढवणारी ज्वारीच्या भाकरीसोबत खा, बाजरीच्या भाकरीसोबत खा, अप्रतिम लागते अशी दही मिरची बनवून तयार झालेली आहे। मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा। लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत। ही दही मिरची तुम्ही एकदा तरी नक्की बनवा, 10 ते 12 दिवस आरामात टिकते। धन्यवाद।